नमस्कार. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी एक जबरदस्त भाषण बघणार आहोत. ज्या मातीला स्वाभिमानाची सुगंध आहे, ज्या हवेत स्वातंत्र्याची आस आहे, ज्या प्रत्येक श्वासात देशभक्तीचा आवाज आहे, अशा या भारतभूमीत जन्माला आलेला एक तेजस्वी सूर्य म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. आजचा दिवस साधा नाही, आजचा क्षण साधा नाही, कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत की ज्यांचं नाव घेतलं की छाती आपोआप अभिमानाने ताठ होते, ज्यांचा विचार केला की रक्तात स्फूर्ती धावू लागते आणि ज्यांचं आयुष्य पाहिलं की समजतं देशासाठी जगणं म्हणजे काय असतं. आज आपण सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहोत. पण खरं सांगायचं तर आपण फक्त त्यांची जयंती साजरी करत नाही, तर आपण एका ज्वालामुखीला आठवत आहोत. आपण एका वादळाला आठवत आहोत. आपण एका अशा माणसाला आठवत आहोत ज्याने गुलामीला थेट डोळ्यात डोळे घालून सांगितलं, मी तुला मान्य करत नाही. सुभाषचंद्र बोस म्हणजे फक्त नाव नाही, तर तो एक आवाज आहे, तो एक विचार आहे, तो एक उठाव आहे, तो एक संघर्ष आहे आणि तो एक असा विश्वास आहे जो म्हणतो भारत कधीही कुणाच्या समोर झुकणार नाही. मित्रांनो, बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. पण त्यांनी आयुष्यभर जे केलं ते पाहिलं तर असं वाटतं की ते फक्त जन्माला आले नाहीत, ते उद्देश घेऊन आले होते. त्यांचं बालपण सामान्य होतं, शिक्षण उत्तम होतं, बुद्धिमत्ता अफाट होती आणि म्हणूनच त्यांनी इंग्लंडला जाऊन ICS सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण केली, ज्या परीक्षेला त्या काळात स्वप्न समजलं जायचं. पण प्रश्न असा आहे की एवढी मोठी नोकरी, एवढं मोठं यश मिळूनही त्यांनी हे सगळं का सोडलं? कारण त्यांच्या मनात एकच आग पेटलेली होती, माझा देश गुलाम कसा राहू शकतो, माझ्या मातीला बेड्या कशा असू शकतात, माझ्या लोकांना भीतीने कसं जगावं लागतं. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं, माझं आयुष्य माझं नाही, माझं आयुष्य भारताचं आहे. त्यांनी नोकरी सोडली, सुख सोडलं, सुरक्षितता सोडली आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारला. ते तुरुंगात गेले, नजरकैदेत राहिले, अपमान सहन केला, वेदना सहन केल्या, पण एक गोष्ट त्यांनी कधीही सोडली नाही, हार मानणं. कारण नेताजींना माहीत होतं स्वातंत्र्य मागून मिळत नाही, ते जिंकावं लागतं. त्यांनी देशाबाहेर जाऊन भारतासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जगभर फिरून भारतीयांची फौज उभी केली आणि त्या फौजेचं नाव ठेवलं आझाद हिंद सेना. ही सेना फक्त शस्त्रांनी सज्ज नव्हती, ती सज्ज होती आत्मसन्मानाने, त्यागाने आणि देशप्रेमाने. त्या सेनेला त्यांनी दिलेला नारा आजही आपल्या अंगावर काटा आणतो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. मित्रांनो, हे वाक्य ऐकायला सोपं आहे, पण त्या मागचा अर्थ समजून घ्या. हे रक्त मागणं नव्हतं, हे बलिदानाची तयारी विचारणं होतं. हे सांगणं होतं की स्वातंत्र्याची किंमत असते आणि ती किंमत फक्त धैर्यवान लोकच मोजू शकतात. नेताजींनी आपल्या सैनिकांना कधीही आरामाचं स्वप्न दाखवलं नाही. त्यांनी फक्त एकच स्वप्न दाखवलं, स्वतंत्र भारत. ते म्हणायचे, संकट आले तरी चालतील, अडचणी आल्या तरी चालतील, पण गुलामीत जगणं हे मृत्यूपेक्षा भयंकर आहे. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो, पण त्या स्वातंत्र्यामागे किती अश्रू आहेत, किती बलिदान आहेत, किती अपूर्ण स्वप्न आहेत, हे आपण विसरतो. नेताजी आपल्याला आठवण करून देतात की देश म्हणजे लोक असतात, भावना असतात, स्वाभिमान असतो. ते म्हणायचे, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगातली कुठलीच शक्ती रोखू शकत नाही. आजचा तरुण मोठमोठी स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नांसाठी झटायची तयारी कमी असते. नेताजी सांगतात, स्वप्न बघणं सोपं आहे, पण त्या स्वप्नासाठी झोप उडवणं ही खरी देशसेवा आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की शब्दांनी नाही, कृतीने इतिहास घडतो.
त्यांनी आपल्याला शिकवलं की परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची हिंमत ठेवा. त्यांनी आपल्याला शिकवलं की जर तुमचा हेतू स्वच्छ असेल तर मार्ग आपोआप सापडतो. मित्रांनो, आपण आज नेताजींची जयंती साजरी करत आहोत, पण फक्त फुलं वाहून, फोटोला नमस्कार करून, 2 पोस्ट टाकून आपलं कर्तव्य संपत नाही. खरा प्रश्न आहे की आपण त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवत आहोत का? आपण खरोखर प्रामाणिक आहोत का? आपण खरोखर निर्भीड आहोत का? आपण खरोखर देशासाठी काहीतरी देण्याची तयारी ठेवतो का? कारण देशसेवा म्हणजे फक्त सीमेवर लढणं नाही. देशसेवा म्हणजे आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभं राहणं आणि अन्याय पाहून गप्प न बसणं. नेताजी आज आपल्याला विचारत असतील, तू सुरक्षित राहिलास का? नाही. तू प्रामाणिक राहिलास का? होय. कारण प्रामाणिकपणा हीच खरी क्रांती आहे. आज जर नेताजी आपल्या समोर उभे राहिले तर ते आपल्याला एकच गोष्ट सांगतील, मला फुलं नकोत, मला घोषणा नकोत, मला तुमचं धाडस हवं आहे. मित्रांनो, नेताजींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, पण आता ते स्वातंत्र्य टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांनी लढा दिला, आता आपल्याला मूल्य जपायची लढाई लढायची आहे. त्यांनी बंदुका उचलल्या, आपल्याला चारित्र्य उंच ठेवायचं आहे. त्यांनी रक्त सांडलं, आपल्याला प्रामाणिक घाम गाळायचा आहे. आणि म्हणूनच आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. आपण फक्त नेताजींची आठवण ठेवणार नाही, तर आपण त्यांच्या विचारांवर चालणार आहोत. कारण नेताजी इतिहासात नाहीत, ते जबाबदारीत आहेत. ते पुस्तकात नाही, ते कृतीत आहेत. ते फोटोमध्ये नाहीत, ते आपल्या धमन्यांमध्ये आहेत. आणि जोपर्यंत भारतात एकही तरुण निर्भीड आहे, एकही नागरिक प्रामाणिक आहे, एकही मन देशासाठी धडधडत आहे, तोपर्यंत नेताजी जिवंत आहेत. तो वादळासारखा आला, तो विजेसारखा चमकला, तो पेटलेल्या मशालीसारखा चालत राहिला आणि देशाला सांगून गेला, झुकायचं नाही. अशा महान व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.